हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण 11th स्टँडर्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचं पहिलं चॅप्टर दॅट इज बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सुरू करतोय. तर चॅप्टर एकदम डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. प्रत्येक पॉईंट तुमचं डिटेलमध्ये कव्हर होईल. फक्त तुम्ही स्टुडंट्स एक लक्षात घ्या, लेक्चर चालू असताना फक्त ऐकू नका, नोट्स हे मेंटेन करत राहा. मी जे काही सांगेल इम्पॉर्टंट ते तुम्ही नोट करत राहा आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत जर टेक्स्टबुक असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही मार्किंग करू शकता. ठीक आहे, चलो. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर दॅट इज बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जर तुम्ही आपलं टेक्स्टबुक घेतलं तर आपल्याकडे 4 चॅप्टर्स आहेत. तुम्ही तर बघू शकता कसे आहेत आपले 4 चॅप्टर्स. टोटल 11वीमध्ये आपल्याला फक्त 4 चॅप्टर डिस्कस करायचे. ठीक आहे, तर त्यातलं पहिलं चॅप्टर आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे आता आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर हे खूप इझी आणि बेसिक चॅप्टर आहे. जास्त करून या चॅप्टरमध्ये ना फुल फॉर्म्स आहेत बरं का. जास्तीत जास्त फुल फॉर्म्स या चॅप्टरमध्ये आहेत आणि एक्झाममध्ये जास्त करून फुल फॉर्म्सच विचारतात. तर तुम्हाला या चॅप्टरमधले जे काही फुल फॉर्म्स आहेत सगळे फुल फॉर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर हेच आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये कव्हर करूयात. So let's start the first chapter that is basics of information technology. Okay. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही तुमच्यासोबत टेक्स्टबुक ठेवा. इथं तर तुमच्यासमोर PDF तर शेअर होतोय, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मार्क करणार आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून समजून घेणार आहे, तोपर्यंत जास्त कन्सेप्ट क्लिअर नाही होतील. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. या चॅप्टरमध्ये सगळ्यात आधी आहे इंट्रोडक्शन टू IT. तर मी आधी तुम्हाला सांगतो हे IT काय आहे आणि या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण काय काय डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो व्हॉट इज IT? IT सगळ्यांना माहिती आहे. IT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बघा, IT म्हणजे काय असतं? एनिथिंग विच कन्सिस्ट ऑफ 3 थिंग्स, दॅट इज युअर हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण काय सांगू शकतो? कम्प्युटर प्रोग्राम्स, बरोबर. सो कम्प्युटर प्रोग्रामलाच आपण म्हणतो सॉफ्टवेअर. ठीक आहे, IT काय असतं? IT मध्ये 3 गोष्टी असतात. कोणते 3 गोष्टी? हार्डवेअर असतो, सॉफ्टवेअर असतो आणि कम्प्युटर नेटवर्क किंवा नेटवर्क सांगू शकतो आपण. नेटवर्क. हां, तर कोणत्याही मशीनमध्ये किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये जर तुम्हाला हे 3 गोष्टी दिसत असेल, कोणते 3? हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर नेटवर्क, तर त्याला आपण म्हणतो दॅट इज अ IT. दॅट इज नथिंग बट दॅट इज अ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेसिकली काय असतो? एक डिव्हाइस असतो, बरोबर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक डिव्हाइस असतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्ही आता जे हे व्हिडिओ बघताय तुमच्या मोबाईल फोनमध्ये बघत असाल, तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये बघत असाल, तर तुमचा मोबाईल फोन, तुमचा लॅपटॉप ते पण एक ITच आहे. आता मी हे लेक्चर रेकॉर्ड करतोय, माझ्यासमोर लॅपटॉप आहे, तर हे पण एक ITच आहे. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुमचा मोबाईल फोन वापर करता, ते मोबाईल फोन पण एक ITच आहे. कसं काय मोबाईल फोन कसं काय IT झालं? बघा, त्याच्यामध्ये पण हार्डवेअर आहे, बरोबर. तुमचा मोबाईल फोन, ठीक आहे, हे झालं तुमचं हार्डवेअर, बरोबर. याच्या आतमध्ये सॉफ्टवेअर पण आहे, जसं की अँड्रॉइड झाला, iOS झाला, त्याच्यानंतर YouTube झाला, हे सगळे याच्यामधले सॉफ्टवेअर्स आहेत, बरोबर. आणि याला इंटरनेट पण आहे. इंटरनेट म्हणजे याला नेटवर्क पण आहे. तर कोणत्याही मशीनला किंवा कोणत्याही डिव्हाइसला हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क असेल तर त्या डिव्हाइसला आपण सांगू शकतो दॅट इज नथिंग बट दॅट इज कॉल्ड एज IT. समजा सगळ्यांना IT म्हणजे काय असतं? IT म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क हे असले पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड एज IT. आणि ITचा मेन रोल काय असतो माहिती आहे का? ITचा सगळ्यात मेन रोल काय आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. बघा, IT तर आहे, बट ITचं सगळ्यात मेन रोल किंवा ITचं सगळ्यात मेन काम काय? टू स्टोअर द इन्फॉर्मेशन. So what is the main role of IT? I'll write here. Collect. We can collect. We can store. We can retrieve. We can update. Or we can modify the data or information. तर तुम्ही हे ITचा वापर करून काय करू शकता? डेटा कलेक्ट करू शकता, स्टोअर करू शकता, रिट्राईव्ह करू शकता, अपडेट करू शकता, मॉडिफाय पण करू शकता किंवा ते डिलीट पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, आता हे इन्फॉर्मेशन काय असतं, डेटा काय असतं, सगळं आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. आता इन्फॉर्मेशन काय आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, फॉर एक्झाम्पल आता एका क्लासमध्ये 50 मुलं आहेत, तर मी 50 मुलांना सगळ्यांना विचारलं त्यांचं नाव काय आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे आहे 50 स्टुडंट्स. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो बरं का. हे एक्झाम्पलने तुम्हाला थोडं ITचं ॲप्लिकेशन कुठं होईल याचा तुम्हाला एक अंदाज लागेल. ठीक आहे, माझ्या क्लासमध्ये समजा 50 मुलं आहेत. आता या 50 मुलांचं मला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आहे. आता
इन्फॉर्मेशन काय होतो, इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं नेमकं, इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांचे बेसिक डिटेल्स, जसं की त्यांचं नेम झालं, त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर झालं, बरोबर, कॉन्टॅक्ट नंबर झालं, त्याच्यानंतर त्यांचं मी 10th मार्क्स घेतलेत, 10th स्टँडर्डचे मार्क्स घेतलेत, आणि हे सगळं मी इन्फॉर्मेशन किंवा ते मुलांकडनं डेटा मी कलेक्ट करून सगळ्यांना विचारलं. बट प्रॅक्टिकली सांगा, कॅन आय रिमेंबर ऑल द डेटा इन माय मेमरी? आपण किंवा मी माझ्या मेमरीमध्ये सगळ्या 50-60 स्टुडंटचं नेम, कॉन्टॅक्ट नंबर, मार्क्स हे सगळं लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे, बरोबर. आता त्या मुलांनी मला जे काही दिलेत ते झालं त्यांचं इन्फॉर्मेशन. आता हे सगळं इन्फॉर्मेशन मी माझ्या मेमरीमध्ये स्टोअर करणं हे शक्य नाही आहे, ठीक आहे. उद्या परवा एखाद्या स्टुडंटने विचारलं की सर कॅन यू टेल माय 10th स्टँडर्ड मार्क्स, सो डेफिनेटली इट विल बी नॉट इझी टू गिव्ह द आन्सर इन्स्टंटली, राईट. तर आता मी काय करतो, नाव आय विल ब्रिंग समथिंग कॉल्ड एज IT इन द पिक्चर. आता मी पिक्चरमध्ये आणतो IT. तर IT काय मी तुम्हाला जस्ट सांगितलं, IT इज नथिंग बट डिव्हाइस टेक्नॉलॉजी विच कन्सिस्ट ऑफ हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड कम्प्युटर नेटवर्क विच इज यूज टू स्टोअर द इन्फॉर्मेशन, जे करून आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. अच्छा, आता नेक्स्ट टाइम मी काय केलं, नेक्स्ट टाइम मी जाताना क्लासमध्ये हा लॅपटॉप घेऊन गेलो, ठीक आहे. आणि जसं जसं मला स्टुडंट्सनी त्यांचं डिटेल्स सांगितलं, डिटेल्स म्हणजे काय, इन्फॉर्मेशन, जसं जसं मला स्टुडंट्सनी इन्फॉर्मेशन दिलं, इन्फॉर्मेशन मी स्टोअर केलं माझ्या IT मध्ये, म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये. मी तुम्हाला सांगितलं ना, लॅपटॉप इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ IT मध्ये स्टोअर केल्यानंतर मी त्यांना सिक्वेन्शियली स्टोअर केलं आणि सगळ्या स्टुडंट्सला मी एक रोल नंबर असाइन केलं, ठीक आहे. आता एक वर्षानंतर एक स्टुडंट माझ्याकडून विचारतोय, सर माझा रोल नंबर 25 आहे, कॅन यू टेल माय नेम, कॅन यू टेल माय कॉन्टॅक्ट नंबर, कॅन यू टेल माय मार्क्स. सो आता माझ्याकडे सगळे डेटा ऑलरेडी IT मध्ये स्टोअर होता. सो इझिली आय कॅन रिट्राईव्ह बॅक द डेटा. व्हॉट इज रिट्राईव्ह म्हणजे आपण जे डेटा स्टोअर केले ते परत आपण घेऊ पण शकतो कम्प्युटरकडने, बरोबर. तर त्याला आपण म्हणतो रिट्राईव्ह. तर एखादा स्टुडंट माझ्याकडे आला आफ्टर सम टाइम, आफ्टर लॉंग टाइम, सो देन ऑल्सो आय कॅन गिव्ह दॅट स्टुडंट ऑल हिज इन्फॉर्मेशन बॅक. हाऊ वॉज दिस पॉसिबल? आय डिड नॉट यूज माय मेमरी. दिस टाइम आय यूज्ड द मेमरी ऑफ द कम्प्युटर. दिस टाइम आय यूज्ड समथिंग कॉल्ड एज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण खूप जास्त इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी स्टोअर करू शकतो आणि आपण ते फ्युचर रेफरन्ससाठी वापरू शकतो. हे आहे आपलं मेन पर्पज ITचा. समज सगळ्यांना IT काय आहे, IT मध्ये काय काय असतं आणि ITचा मेन रोल काय आहे, ठीक आहे. हे तर तुम्हाला एकदम इन शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं, पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय दिले ते पण आपण एकदम डिस्कस करून घेऊ, ठीक आहे. हे बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय सांगितलंय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन ऑल द ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. Almost all workplaces and living environments are being computerized and the use of information technology is being enhanced, right? So everywhere nowadays IT is there. You go anywhere, you go to the school, you go to the colleges, IT आहे, तिकडे पण computers आहेत, बरोबर. You go to any shopping mall, there also you can get the IT, there also the computers are there. You go to any library, there also the computers there. They are making the use of the DBMS, right? तर आजच्या डेटमध्ये ना कम्प्युटर्स सगळीकडे आहेत, बरोबर. असं खूप रेअर there are very few places or there is, we can say literally there is no any place where there is no computers. Everywhere you go anywhere, everywhere you can see the computers. कारण कम्प्युटरचा रोल काय आहे, कम्प्युटर आपण यूज करू शकतो इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, आणि मला ते इन्फॉर्मेशन ज्या वेळेस पाहिजेत त्यावेळेस मी त्या इन्फॉर्मेशनला रिट्राईव्ह पण करू शकतो. सो दिस इज अ व्हेरी बिग ॲडव्हान्टेज. आणि हे बघा, आपलं मेमरी कसं असतो, आपल्याकडे एक लिमिटेशन असतात, आपल्याकडे एक कॅपॅसिटी असतो, त्या कॅपॅसिटीच्या बाहेर आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकत नाही. पण कम्प्युटरमध्ये तर आपल्याकडे खूप मोठा मेमरी स्पेस असतो आणि आपण खूप जास्त डेटा स्टोअर करू शकतो आपल्या कम्प्युटरमध्ये. समज सगळ्यांना. सो इन द मॉडर्न वर्ल्ड, इन द मॉडर्न सिव्हिलायझेशन, इन द मॉडर्न वर्ल्ड, यूज ऑफ IT इज मस्ट. अँड ITचा यूज करून आपण आपला टाइम सेव्ह करू शकतो आणि आपण आपलं वर्कला पण सिम्पल करू शकतो. अजून एक छोटंसं एक्झाम्पल देतो. जसं की आधीच्या टाईममध्ये जर एखादा पर्सनला इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचे, कोणाला इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचे, देन दॅट पर्सन इज टू गो टू द इलेक्ट्रिसिटी ऑफिस अँड दॅट पर्सन हॅज टू वेट ऑन अ व्हेरी लॉंग क्यू. Then his number will come, then he has to pay the electricity bill. But today, do we go to any such offices to pay the electricity bill? No. Nowadays everything is online. We just open our mobile phone and with the help of the mobile phone we can immediately pay. So this is also an application of IT. बरोबर. सो IT सगळीकडे आहेत. तुम्ही आता हे लेक्चर ऐकताय, बरोबर. सगळे आता हे लेक्चर ऐकताय तुम्ही, मी जे काही बोलतोय ते तुम्ही ऐकताय, नोट करतायत. काय हे पण कशामुळे पॉसिबल झालं? IT. आता मी रेकॉर्ड करतोय, मी अपलोड करणार, बरोबर, विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. तुम्ही पण व्हिडिओ बघताय विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. सो दिस इज अगेन अ ॲप्लिकेशन ऑफ IT. सो एव्हरीवेअर IT इज देअर अँड एव्हरीवेअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज एनहान्सिंग. एनहान्सिंग म्हणजे ग्रो होतोय, ठीक आहे, ग्रो होतोय एव्हरीवेअर.
आता आय टी बद्दल आपण एवढं डिस्कस केलं, बरोबर. आय टी बद्दल आपण एवढं डिस्कस केलं तर त्याचं डेफिनेशन पण बघून घेऊ, ठीक आहे. एक्झॅक्ट आय टीचं डेफिनेशन काय आहे ते पण आपण एकदा बघून घेऊ, ठीक आहे. हे बघा, आय टीचं डेफिनेशन काय म्हणतं बघा. आय टी एनकम्पसेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीज दॅट वी यूज इन ऑर्डर टू क्रिएट, कलेक्ट, प्रोसेस, प्रोटेक्ट अँड स्टोअर इन्फॉर्मेशन. हे बघा, आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशनला क्रिएट करू शकतो, इन्फॉर्मेशनला कलेक्ट करू शकतो, इन्फॉर्मेशनला प्रोसेस करू शकतो, प्रोटेक्ट पण करू शकतो आणि त्याला स्टोअर पण करू शकतो. इनफॅक्ट आपण मॉडिफाय करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो, सगळं आपल्याकडे आहे, ठीक आहे. हे सगळं कसं काय पॉसिबल आहे, विथ हेल्प ऑफ आय टी. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं ना, ठीक आहे. आय टी रेफर्स टू हार्डवेअर, सॉफ्टवेअर म्हणजे काय असतो, कम्प्युटर प्रोग्राम्स अँड कम्प्युटर नेटवर्क. हां, आय टीमध्ये 3 गोष्टी असतात, लक्षात ठेवा. हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड कम्प्युटर नेटवर्क. हे 3 असेल तरच आपण त्या डिव्हाइसला, तरच आपण त्या मशीनला आय टी असं टर्म करू शकतो. समजा माझ्याकडे एक मशीन आहे पण त्याला नेटवर्क नाही आहे, किंवा माझ्याकडे एक मशीन आहे त्याच्या आतमध्ये सॉफ्टवेअरच नाही आहे. सो इज दॅट आय टी? नो, इट इज नॉट अन आय टी अँड वी कॅनॉट मेक एनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, राईट. समजलं सगळ्यांना आय टीचा एक्झॅक्ट अर्थ काय, आय टी म्हणजे काय? आय होप स्वतः सगळ्यांना क्लिअर असेल, ठीक आहे. चलो, तर आय टीचं ना अजून एक नाव असतं बरं का, हे तुमच्या एक्झाममध्ये ना इम्पॉर्टंट आहे बरं का. मी जिथं इम्पॉर्टंट सांगेल ते तुम्ही नोट करत जात असं, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे बरं का, तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकतात, ठीक आहे. आय टीचंच अजून एक नाव आहे, त्यालाच आपण म्हणतो आय सी टी बरं का. आय सी टीचा फुल फॉर्म असतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आय सी टी काय आता? आय सी टी अरे काहीच नाही रे बाबा. आय सी टी म्हणजेच आय टीचं, आय टी इज ऑल्सो कॉल्ड एज डॅश, असं एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, ठीक आहे. आपण आय टीला काय म्हणतो? आय सी टी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. पण जास्त करून आपण आय टी हा शब्द जास्त ऐकतो, बरोबर. पण आय सी टी पण त्याचं सिमिलरच वर्ड आहे, तर आय टी म्हणा किंवा आय सी टी म्हणा, बोथ आर सेम. आता पुढं आपण मूव्ह करू. तर या चॅप्टरमध्ये पुढं तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट येणार आहे, दॅट इज डेटा अँड इन्फॉर्मेशन, ठीक आहे. काम करू. डेटा इन्फॉर्मेशन आधी आपण व्हाईट बोर्डवरती डिस्कस करू. एकदा आपण व्हाईट बोर्डवरती डिस्कस झाल्यानंतर मग आपण काय करू, मग टेक्स्टबुक थ्रू आपण गो थ्रू करू, ठीक आहे. हां, सो फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज आय टी. व्हॉट इज आय टी ते तर आपल्याला झालंय, बरोबर. आता आपण डिस्कस करू व्हॉट इज डेटा अँड व्हॉट इज इन्फॉर्मेशन, ठीक आहे. डेटा अँड इन्फॉर्मेशन हे 2 टर्म्स आहेत आय टीमध्ये, हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. बेसिक चॅप्टर आहे, ठीक आहे. चॅप्टर खूप बेसिक आहे आणि या चॅप्टरमध्ये आय टीमध्ये यूज होणारे टर्म्स, आय टीमध्ये यूज होणारा टेक्नॉलॉजी, आय टीमध्ये यूज होणारा कन्सेप्ट्स, हे तुम्हाला बेसिक्स हे दिलेले आहे, ठीक आहे. चलो, तर व्हॉट इज डेटा अँड व्हॉट इज इन्फॉर्मेशन हे आपण आधी डिस्कस करू, ठीक आहे. डेटा काय असतो ते आपण आधी बघून घेऊ, ठीक आहे. डेटा कॅन बी एनी नंबर, टेक्स्ट और एनी रॉ फॅक्ट, ठीक आहे. एक्झाममध्ये हा क्वेश्चन येतो बरं का. डेटा कॅन बी एनी नंबर. डेटा काय असतो? इट कॅन बी एनी नंबर, इट कॅन बी एनी टेक्स्ट, बरोबर. इट कॅन बी एनी रॉ फॅक्ट. सो दीज ऑल थिंग्स आर कॉल्ड एज डेटा. अँड व्हॉट इज इन्फॉर्मेशन? इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतो, ठीक आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतो ते पण आपण डिस्कस करू. प्रोसेस्ड डेटा, ठीक आहे. प्रोसेस्ड डेटा इज कॉल्ड एज इन्फॉर्मेशन. हा क्वेश्चन पण पेपरमध्ये खूप वेळा विचारतो बघा का, MCQ मध्ये, फिल इन द ब्लँक्समध्ये. क्वेश्चन कसं येतो एक्झाममध्ये? डॅश कॅन बी एनी नंबर, टेक्स्ट और रॉ फॅक्ट्स. तुम्हाला आन्सर माहिती पाहिजे. डेटा डॅश असं नाहीत, इन्फॉर्मेशनचं असं विचारतात. प्रोसेस्ड डेटा इज ऑल्सो नोन ॲज डॅश. तर तुम्हाला आन्सर माहिती पाहिजे, दॅट इज इन्फॉर्मेशन, ठीक आहे. चलो, आपण आता इकडे डिस्कस करू, ठीक आहे. तर डेटा काय आहे, इन्फॉर्मेशन काय आहे ते तुम्हाला 1-2 मिनिटात क्लिअर होईल विथ एन एक्झाम्पल, ठीक आहे. तर इथं पण तुम्ही बघू शकता, इथं पण दिलेले डेटा कॅन बी एनी, यू कॅन सी हियर ऑल्सो इट इज गिवन. डेटा कॅन बी एनी कॅरेक्टर, टेक्स्ट, वर्ड, नंबर और रॉ फॅक्ट्स. एक्झाममध्ये क्वेश्चन असा येतो, डॅश कॅन बी एनी कॅरेक्टर, टेक्स्ट, वर्ड, नंबर और रॉ फॅक्ट. सो द राईट आन्सर इज डेटा, ठीक आहे. अँड प्रोसेस्ड डेटालाच आपण काय म्हणतो, इन्फॉर्मेशन, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, हे तुम्हाला समजेल 1-2 मिनिटात. आपण याच्यासाठी थोडे एक्झाम्पल्स वगैरे घेऊ म्हणजे तुम्हाला थोडं समजेल, ठीक आहे.
बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 1 मध्येच दिले एक्झाम्पल ऑफ डेटा अँड एक्झाम्पल ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तुम्ही बघू शकता डेटाचं एक्झाम्पल दिले. तर डेटा काय असतो बेसिकली, आपल्याकडे एखादा कंटेंट असेल ना, तर ते कंटेंट जर समजा सॉर्टेड नसेल, म्हणजे एका सिक्वेन्समध्ये अरेंज नसेल, त्याला आपण डेटा म्हणतो. आणि तेच डेटा जर आपण एखादा सिक्वेन्समध्ये घेतलं तर त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. जसा की एक एक्झाम्पल बघू, ॲड्रेस. आपल्या टेक्स्टबुकमध्ये कशाचं एक्झाम्पल दिले, ॲड्रेस. ओके, आय होप सो एव्हरीबडी कॅन सी द ॲड्रेस. हां, आता डेटामध्ये बघा काय दिले त्यांनी. डेटामध्ये त्यांनी काय दिले, आधी नेम दिले, नेम, मग 1 2 3 4, मग XYZ, मग MG रोड, मग कॅलकटा, मग त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले, मग त्यांनी पिनकोड दिले. ठीक आहे, आता तेच इन्फॉर्मेशनमध्ये कसं दिले बघा, आधी नेम येतो बरोबर, मग 1 2 3 4 म्हणजे स्ट्रीट नंबर, लेन नंबर येतो, मग रोडचं नाव येतो, मग सिटी येतो, मग पिनकोड येतो, मग तुमचा स्टेट येतो आणि मग कॉन्टॅक्ट नंबर येतो. आता मला सांगा कोणता कंटेंट सॉर्टेड आहे, एका सिक्वेन्समध्ये आहे, त्या प्रॉपर सिक्वेन्समध्ये कोण आहे, ऑफकोर्स दॅट इज इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे बघा डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला डिफरन्स तुम्ही समजून घ्या. भरपूर लोकांना असं वाटतं की डेटा आणि इन्फॉर्मेशन सेम असतो. नाही, डेटा म्हणजे काय, कंटेंट जर आहे तुमच्याकडे पण ते सॉर्टेड नसेल, ते एका रॅन्डम सिक्वेन्समध्ये असेल तर त्याला आपण डेटा म्हणतो. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आपल्याकडे समजा ते कंटेंट एका सॉर्टेड वेमध्ये असेल, जे रीड करून आपल्याला सोपं जाईल, त्यालाच आपण इन्फॉर्मेशन असं म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे, आधी नेम, मग स्ट्रीट नंबर, XYZ 1 2 3 4 म्हणजे, मग XYZ म्हणजे पर्सन नेम. हे एकदम अनसॉर्टेड वेमध्ये दिले. मग पिनकोड बघा लास्टला गेलाय, पण तेच आपण जर इन्फॉर्मेशन बघितलं तर एखादा पर्सनचा नेम, मग ते पर्सन कुठं राहतो त्याचा स्ट्रीट नंबर, मग कोणतं रोड, लँडमार्क म्हणू शकतो आपण, मग तिथला सिटी म्हणू शकतो आपण, मग पिनकोड, मग स्टेट, मग कॉन्टॅक्ट नंबर. सो दिस इज अ प्रॉपर वे, यू आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से. सो इन्फॉर्मेशन आणि डेटामध्ये बघू शकता कंटेंट सेम आहे, पण प्रॉपर कोण आहे, प्रॉपरली कोण अरेंज्ड आहे, प्रॉपरली तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन हे खूप जास्त प्रॉपर आणि एका सिक्वेन्समध्ये अरेंज्ड आहे. ठीक आहे, हेच आहे तुमचं डिफरन्स बिटवीन डेटा अँड इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तो याचं एकदा डेफिनेशन बघून घेऊ आपण. डेफिनेशन काय सांगतंय, नोट करताना सगळे, आय होप सो सगळे नोट करताय बरं का. मी जे हायलाईट करतोय ते सगळे नोट करत जा नोट्समध्ये. ठीक आहे, तर डेटाचं डेफिनेशन काय आहे, डॅश कॅन बी एनी नंबर, टेक्स्ट और रॉ फॅक्ट्स. सो द आन्सर इज डेटा. द प्रोसेस्ड डेटा इज नोन ॲज डॅश. आन्सर इज इन्फॉर्मेशन. जर आपल्याकडे प्रोसेस्ड डेटा असेल तर त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. ठीक आहे, नीड ऑफ इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशनची काय गरज आहे बाबा, बघा वी लिव्ह इन द इन्फॉर्मेशन एज. ठीक आहे, आपण राहतोय इन्फॉर्मेशनच्या एजमध्ये. सो वी गो ॲट मेनी प्लेसेस. आता मी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय बरोबर का, मी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय, तर तुम्ही बाहेर कुठे गेले तर तिथं पण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटतो. तर पण एवढं सगळं इन्फॉर्मेशन आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करणं पॉसिबल नाही आहे, म्हणून आपण IT चा यूज करतो. हे बघा, सो वी लिव्ह इन अ इन्फॉर्मेशन एज. दिसतं सगळ्यांना इथं आहे बघा. ठीक आहे, वी लिव्ह इन अ इन्फॉर्मेशन एज. सो दिस एज वेअर वी आर लिव्हिंग, दिस इज इन्फॉर्मेशन एज, अँड ऑल द इन्फॉर्मेशन कॅनॉट बी स्टोर्ड. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हॅज बिकम अ पार्ट ऑफ अवर एव्हरीडे लाईफ. तर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये ITचा यूज करतो. आपला मोबाईल फोन एक IT आहे, आपला कम्प्युटर एक IT आहे. माहितीच आहे तुम्हाला. आता ITचं एक्झाम्पल काय जास्त द्यायची गरज नाही तुम्हाला, बिकॉज एव्हरीबडी इज युझिंग IT इन देअर डे टू डे लाईफ, राईट. व्हॉट आर द व्हेरियस कन्सेप्ट्स ऑन IT. ITच्या खाली काय कन्सेप्ट येतात, जसं की कम्प्युटर. सगळ्यात आधी तुम्हाला हा वर्ड कम्प्युटरबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे, आपण IT मध्ये काय शिकतो, आपण IT मध्ये कम्प्युटरबद्दल शिकतो बरोबर. बेसिक्स, कम्प्युटरचं बेसिक्स आपण शिकत आहोत. तर आपल्याला कम्प्युटर हे काय आहे, कम्प्युटर ह्या शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर काय तुम्हाला सांगतो बघा, कम्प्युटर हे कुठून, हे वर्ड कुठून आलं माहिती आहे का. लॅटिनमध्ये एक वर्ड असतो कॉल्ड एज कम्प्युटर बरं का. इथं दिले बघा, लॅटिनमध्ये एक वर्ड असतो, त्याला आपण कम्प्युटर असं म्हणतो. कम्प्युटरचा ॲक्च्युअल अर्थ लॅटिनमध्ये असतो कॅल्क्युलेट, टू काउंट, टू सम अप ऑर टू थिंक टुगेदर. कम्प्युटरचा अर्थ लॅटिनमध्ये हे असतो. आता आपलं कम्प्युटर पण असंच काम करतो ना, आपलं कम्प्युटर पण कॅल्क्युलेशन परफॉर्म करतो, काउंटिंगचं काम करतो, समअप करतो, आणि तो असं थॉट प्रोसेस पण त्याच्याकडे तर मायक्रो प्रोसेसर कॅन थिंक ऑल्सो. सो कम्प्युटरला आपण असं कम्प्युटर असं म्हणतो, आणि कम्प्युटर सगळ्यांना माहितीच आहे आता काय, दॅट इज अ पार्ट ऑफ IT. समजलं का तुम्हाला कम्प्युटर हे वर्ड कुठून आलं, फ्रॉम द लॅटिन वर्ड कम्प्युटर. त्याच्यानंतर काय दिले, कम्प्युटर सिस्टम. तर कम्प्युटर सिस्टम काय आहे हे तुम्ही बघू शकता. आता तुमच्या स्क्रीन समोर जे दिसतं ना, यालाच आपण म्हणतो कम्प्युटर सिस्टम.
कम्प्युटर सिस्टम म्हणजे प्रॉपर तुम्ही आता बघू शकता, मॉनिटर, कीबोर्ड, ठीक आहे, माऊस, मग त्याच्यानंतर हे सगळं सेकंडरी मेमरी डिव्हाइसेस आहेत, स्पीकर, CPU झाला, प्रिंटर झाला, हार्ड डिस्क झाला, USB पोर्ट झाले. तर हे एक पूर्ण सिस्टम रेडी होतो. ठीक आहे, त्यावेळेस असे सगळे डिव्हाइसेस एकत्र येतात, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइस ज्यावेळेस एकत्र येतात तर या सिस्टमलाच आपण म्हणतो कम्प्युटर सिस्टम. बरोबर. आता कम्प्युटर सिस्टमचं काम काय आहे? आपण एखादा इनपुट दिल्यानंतर व्हाईट बोर्डवरती आपण जास्त व्यवस्थित आपण क्लिअर करू शकतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो व्हाईट बोर्डवरती. हे बघा, कोणताही कम्प्युटर असो, कम्प्युटर्सना 3 बेसिक प्रिन्सिपल आहेत, हे लक्षात ठेवा. हे क्लिअर असेल तर पुढचा टॉपिक समजेल, आर्किटेक्चर. कोणताही तुम्ही कम्प्युटर घ्या, तर कम्प्युटर हा वर्ड कुठून आला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, कम्प्युटर हा वर्ड कुठून आला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, कम्प्युटर 3 प्रिन्सिपलवरती काम करतो. कम्प्युटरकडनं काय काम करून घ्यायचं असेल, तर कम्प्युटरला आधी द्यावा लागतो इनपुट. ठीक आहे, कम्प्युटरकडनं काय काम करून घ्यायचं असेल तर कम्प्युटरला आधी द्यावा लागतो इनपुट. इनपुट दिल्याशिवाय तुमचं काहीच काम होणार नाही. जोपर्यंत तुम्ही एखादा इनपुट देत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरा काय आउटपुट भेटणार नाही. तर इनपुट तर द्यावं लागेल. इनपुट दिल्यानंतर होतो डेटा प्रोसेसिंग. इनपुट दिल्यानंतर तुम्ही जे इनपुट देताय ना त्याचा होतो प्रोसेसिंग. ठीक आहे, प्रोसेसिंग. आणि शेवटी लास्टमध्ये तुमचा डेटा प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आउटपुट. माझं एक सिंपलचं क्वेश्चन आहे सगळ्या स्टुडंटसाठी, थोडं विचार करून सांगा बरं. आता सगळे IT डे टू डे लाईफमध्ये वापरता येते तुम्ही, म्हणून तुम्हाला एक छोटंसं क्वेश्चन विचारतो. विदाउट गिव्हिंग अन इनपुट विल वी गेट आउटपुट? क्वेश्चन कळाला का माझं? आपण इनपुट न दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटतो का? आन्सर इज नो. विदाउट गिव्हिंग अ इनपुट वी कॅनॉट जनरेट एनी आउटपुट. जोपर्यंत तुम्ही कम्प्युटरला एखादा इनपुट देत नाही तोपर्यंत कम्प्युटर तुम्हाला आउटपुट देणार नाही. आता जसं की हा पण एक IT आहे. बरोबर. आता तुम्ही बघू शकता इथं ऑटोमॅटिकली माझ्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवरती काही डिस्प्ले होतोय का? नाही. आता मी जोपर्यंत इनपुट देणार नाही तोपर्यंत मला आउटपुट भेटणार नाही. समजते सगळ्यांना? ठीक आहे, चलो. आता याच्यामध्ये अजून एक समजून घेण्यासारखं काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. बघा, इनपुट आपण जे देतो ना त्यालाच आपण म्हणतो डेटा. ठीक आहे, इनपुट आपण जे देतो ना त्यालाच आपण म्हणतो डेटा. आणि आपल्याला आउटपुटमध्ये जे भेटतो ना त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन, कारण ते प्रोसेस्ड डेटा आहे. बरोबर. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं होतं. बरोबर, प्रोसेस्ड डेटा. हे बघा, प्रोसेस्ड डेटा इज कॉल्ड एज इन्फॉर्मेशन. बरोबर, प्रोसेस्ड डेटाला आपण काय म्हणतो? इन्फॉर्मेशन. तर आउटपुटमध्ये तुम्हाला काय भेटणार? इन्फॉर्मेशन. अच्छा, हे डेटा प्रोसेसिंग हे काम करतं कोण? तुमचा CPU करतो. ठीक आहे, आपल्या कम्प्युटरमध्ये जे CPU असतो ना, हा CPU हा प्रोसेसिंगचं काम करतो. ठीक आहे, प्रोसेसिंग म्हणजे एखादं इनपुट आपण जे दिले ना त्याला सॉल्व्ह करून आपल्याला त्याचा आन्सर देणे. आपण आता जे काही इनपुट देतोय ते कम्प्युटरसाठी एक क्वेश्चन आहे. बरोबर. मग कम्प्युटर काय करणार? ते क्वेश्चनला सॉल्व्ह करून आपल्याला एक रिझल्ट देणार आणि त्याच रिझल्टला आपण म्हणतो आउटपुट. आणि त्याच प्रोसेस्ड डेटाला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. आता समजतं सगळ्यांना? तर आपण कम्प्युटरला जे काही इनपुट देतो, जसं की एक एक्झाम्पल देतो. चलो एक्झाम्पल देतो. जसं की मी कम्प्युटरला सांगितलं 10 + 10. ठीक आहे, आता मला कम्प्युटरकडनं हे काम करून घ्यायचं आहे. हे ॲडिशनचं काम आहे. आता सगळ्यांना माहिती आहे ॲडिशनचं काम आहे, पण हे ॲडिशनचं काम मी नाही करणार. मी हे ॲडिशनचं काम कम्प्युटरकडनं करून घेणार. तर मला हे आधी कम्प्युटरला इनपुट द्यावं लागेल. आता ज्यावेळेस मी हे इनपुट देतोय तर त्यालाच मी म्हणणार डेटा. काय झालं माझं? डेटा. मग याचा प्रोसेसिंग होणार. प्रोसेसिंग होतो याचा ऑपरेटरवरती. आता हे 1 0 हे 10 झालं. बरोबर, 10 याला आपण म्हणतो ऑपरेंड्स आणि हे प्लसला आपण म्हणतो ऑपरेटर. आता कम्प्युटरला माहीत असतो प्लस म्हणजे काय, मायनस म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय. मग कम्प्युटर आपण जे इनपुट देतोय त्या इनपुटला प्रोसेस करतो. इनपुटला प्रोसेस केल्यानंतर आपल्याला भेटतो एक आउटपुट, दॅट इज 20. आता 20 काय? जस्ट 20 इज नथिंग बट युअर इन्फॉर्मेशन. 20 काय? 20 झाला तुमचा इन्फॉर्मेशन. समजलं सगळ्यांना? आपण जे इनपुट देतो त्यालाच आपण डेटा म्हणतो आणि आपल्याला जे आउटपुटमध्ये भेटणार त्यालाच आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. कम्प्युटर सिस्टम समजलं? सो हाऊ डज द कम्प्युटर सिस्टम वर्क्स? कम्प्युटर सिस्टमला आधी द्यावं लागेल इनपुट. इनपुट दिल्यानंतर ते इनपुट CPUच्या आतमध्ये जाऊन प्रोसेस होणार. CPUच्या आतमध्ये जाऊन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला भेटणार एक आउटपुट. ठीक आहे, सो दिस इज हाऊ द कम्प्युटर सिस्टम वर्क्स. आता आपण आपल्या ह्या चॅप्टरचा एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्टवरती येतोय, दॅट इज ब्लॉक डायग्राम ऑफ अ कम्प्युटर. ठीक आहे, आता हे ब्लॉक डायग्राम एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात आणि भरपूर स्टुडंट्स हे एक्सप्लेन करत नाही व्यवस्थित आणि त्यांचे मार्क्स जातात. ब्लॉक डायग्राम एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर
आता हे एक 5 ते 10 मिनटं तुमचं पूर्ण प्रॉपर अटेन्शन इथं राहू द्या. मी तर म्हणतो हे डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. एक्झाममध्ये वगैरे विचारलं तर तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे, चलो. तर ब्लॉक डायग्राम ऑफ अ कम्प्युटर काय मी तुम्हाला सांगतो. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कम्प्युटर वापरतो, बरोबर. कम्प्युटर वापरतो, IT चा वापर करतो. पण एक्झॅक्टली आपण फक्त ना त्याचा फ्रंट एंडचा यूज करतो. कोणताही IT डिव्हाइस असेल ना, वी आर जस्ट युझिंग द फ्रंट एंड. आपण त्याचा बॅकएंडचा यूज आपण कधी बॅकएंडमध्ये जाऊन बघत नाही की एक्झॅक्टली काय काम सुरू आहे आणि कोण लोक आहेत जे काम करायला हेल्प करतायत. So we are just using the application. We exactly don't know what is happening behind the computer. So now we will exactly discuss what is happening at the back end. What means who all people are involved in making some application successful. Like we have memory, we have arithmetic and logical unit, we have control unit. तर हे लोक कोण आहेत आणि यांचं काम काय आहे हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू विथ द ब्लॉक डायग्राम ऑफ अ कम्प्युटर. तर हे डायग्राम काय आहे, ब्लॉक डायग्राम. तर आपण ना कम्प्युटरचे पार्ट्स आहेत ना, कम्प्युटरचे आतमधले सिस्टम्स, त्यांना ना आपण असे ब्लॉक्समध्ये डिवाइड केले आणि आपण या ब्लॉकला डिस्कस करू. म्हणजे कम्प्युटर एक्झॅक्टली काम कसं करतो ते आपल्याला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चलो. तर आता सगळ्यांना माहिती आहे इनपुटमध्ये काय द्यावं लागेल रे, बोला. इनपुटमध्ये काय द्यावं लागेल, डेटा, बरोबर. सगळ्यांना माहिती आहे आता इनपुटमध्ये आपल्याला द्यावं लागेल डेटा. ठीक आहे, इनपुट देण्यासाठी आपण वापरतो इनपुट युनिट. इनपुट देण्यासाठी आपण काय करतो, इनपुट युनिटचा वापर करतो. आता इनपुट युनिट म्हणजे काय आहे ते पण सांगतो बघा तुम्हाला. इनपुट युनिट म्हणजे काय लक्षात राहू द्या. इनपुट युनिट म्हणजे असतो तुमचा इनपुट युनिट म्हणजे तुमचा असतो माऊस. ठीक आहे, कीबोर्ड. ठीक आहे, सो माऊस, कीबोर्ड एक्सेट्रा. स्टिल देर आर मेनी एक्झाम्पल्स लाईक वी हॅव OCR ऑल्सो, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. आता OCR काय काम करतो ते 2 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. अशा आपल्याकडे भरपूर इनपुट डिव्हाइसेस आहेत. इनपुट डिव्हाइस काय करतो, इनपुट डिव्हाइसचा एकच रोल असतो. म्हणजे हे तर समजा आता मी कम्प्युटर वापरते. सो दिस इज आय अँड दिस इज कम्प्युटर. ठीक आहे, तर मला कम्प्युटरला काय बोलायचं आहे. आता मी असं कम्प्युटरला काय बोलणार, ठीक आहे, ते कम्प्युटर ऐकणार का माझं, नाही. कम्प्युटरला इनपुट द्यावं लागेल. कम्प्युटरला इनपुट आपण देण्यासाठी वापरतो इनपुट युनिट. समजते सगळ्यांना. मला कम्प्युटरला काहीतरी बोलायचं आहे, मला कम्प्युटरला इनपुट द्यायचं आहे, तर कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल इनपुट युनिट. ठीक आहे, जसं की माऊस, कीबोर्ड, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन, हे सगळं वापरून आपण कम्प्युटरला एक्झॅक्टली डेटा देऊ शकतो. माझ्याकडे जसं की हे 10+10 हे काम मला कम्प्युटरकडनं करून घ्यायचं ना, तर हे 10+10 काय डेटा आहे, बरोबर. हे मला कम्प्युटरला द्यायचं आहे. तर हाऊ विल आय गिव्ह दिस टू कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ इनपुट युनिट, लाईक बाय युझिंग द माऊस अँड कीबोर्ड आय कॅन टेल द कम्प्युटर. चलो, मी इनपुट युनिटला वापरून मी कम्प्युटरला सांगितलं की मला काय करायचं. मग तिथून डेटा कुठे जाणार, CPU कडे. हे मोठा बॉक्स दिसतो ना सगळ्यांना. सो दिस बॉक्स इज नथिंग बट युअर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर, बरोबर. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये सगळ्यात आधी आपल्याकडे काय, मेमरी आहे. मेमरी. आता मेमरीचा रोल काय, मेमरी इज यूज टू स्टोअर द डेटा. लक्षात राहू द्या. ठीक आहे, मेमरीचा रोल काय, मेमरी इज यूज टू स्टोअर द डेटा. ठीक आहे, आणि ठीक आहे, काम करू व्हाईट बोर्डमध्ये थोडं लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला थोडं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आपण डिस्कस करतो मेमरीबद्दल. ठीक आहे, तर मेमरी काय काम करतो रे, मेमरीचा मेन पर्पज काय आहे, इट इज used to store the data. मेमरी इज यूज टू स्टोअर द डेटा. आता मेमरीमध्ये आपल्याकडे 2 मेमरीज आहेत. कोणते 2 मेमरीज आहेत, एकाला आपण म्हणतो सेकंडरी मेमरी, एकाला आपण म्हणतो सेकंडरी मेमरी आणि एकाला आपण म्हणतो प्रायमरी मेमरी. आता यांचा रोल काय माहिती आहे का, सेकंडरी मेमरी स्टोअर्स द डेटा परमनंट. लक्षात राहू द्या. ठीक आहे, आणि तुमचं प्रायमरी मेमरी काय करतो, प्रायमरी मेमरी डेटा स्टोअर करतो. बघा, दोघंही डेटा स्टोअर करतात, पण प्रायमरी मेमरी डेटा स्टोअर करतो टेम्पररी डेटा स्टोअर करतो प्रायमरी मेमरी, आणि परमनंट डेटा स्टोअर करतो तुमचं सेकंडरी मेमरी. ठीक आहे, जसं की एक्झाम्पलमध्ये आपण सांगू शकतो हार्ड डिस्क, बरोबर. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह. ठीक आहे, हार्ड डिस्क झालं, पेन ड्राईव्ह झालं, SSD कार्ड झालेत, बरोबर. तुमचा CD झाला, DVD झाला, हे सगळे तुमच्या सेकंडरी मेमरीमध्ये येतील. प्रायमरी मेमरीमध्ये कोण येतात, रॅम. ऐकलं असेल तुम्ही रॅमबद्दल, रॉम ऐकलं असेल तुम्ही रॉमबद्दल. ठीक आहे, रॅमचा अर्थ असतो रीड्स ओनली मेमरी. ठीक आहे, लक्षात राहील ना. रॅमचा फुल फॉर्म काय, रीड ओनली मेमरी. आणि रॉमचा फुल फॉर्म काय,
एक मिनिट मी हे रॉमचं फुल फॉर्म बरं का, रॉमचं फुल फॉर्म काय, रॉमचं फुल फॉर्म काय, रीड्स ओनली मेमरी. आणि रॅमचं फुल फॉर्म काय, रॅन्डम ॲक्सेस मेमरी बरं का. रॅमचं फुल फॉर्म काय, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. ठीक आहे. तर रॅम आणि रॉम यांचं काम काय, हे डेटा स्टोअर करतात पण टेम्पररी, आणि सेकंडरी मेमरी काय करतात, डेटा स्टोअर करतात पण परमनंट स्टोअर करतात. हेच तुमचा प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी काम करतात. समजलं सगळ्यांना मेमरी काय काम करतो, डेटा स्टोअर करायचं काम करतो. सेकंडरी मेमरी डेटा कसं स्टोअर करतो, सेकंडरी मेमरी डेटा स्टोअर करतो परमनंट, जोपर्यंत तुम्ही स्वतः डिलीट करणार आहे तोपर्यंत त्या मेमरीमधून डिलीट होणार नाही. आणि प्रायमरी मेमरीमध्ये डेटा कसं स्टोअर होतो, टेम्पररी डेटा स्टोअर होतो. ठीक आहे. समजलं असेल सगळ्यांना मेमरी. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ब्लॉककडे जाऊन कंट्रोल युनिट. आता कंट्रोल युनिट रोल काय आहे तुम्हाला सांगतो बघा. कंट्रोल युनिट सगळ्यात इम्पॉर्टंट युनिट आहे बरं का. कंट्रोल युनिट कंट्रोल्स ऑल द इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. हे बघा, हे काय आहे, हे तर सीन काय आहे, आपण इथं युजर जे आहे ना, युजर. आता युजर कोण असतो, तो कम्प्युटर वापरतो तो युजर. आता मी माझा मोबाईल फोन वापरतो तर माझ्या मोबाईल फोनसाठी मी झाला युजर. आता तुम्ही तुमचं लॅपटॉप वापरताय, तुमच्या लॅपटॉपसाठी तुम्ही कोण आहात, युजर आहात. ठीक आहे. ठीक आहे. द पर्सन हु इज गोइंग टू यूज द डिव्हाइस इज द युजर. बरोबर. आता युजरने समजा 100 इनपुट एकदम दिलं, युजरने 100 इनपुट एकदम दिलं आणि सगळे 100 इनपुट एकदम गेले तर आपला कम्प्युटर किंवा आपला मोबाईल फोन ॲक्च्युली हँग होतो. तुम्ही बघितलं असाल, नॉट रिस्पॉन्डिंग, प्रोग्राम नॉट रिस्पॉन्डिंग. ठीक आहे. एंड प्रोग्राम, हे सगळं तुम्ही बघितलं असाल. का बरं, कारण तिथं प्रॉब्लेम काय झाला, एका टाईमला खूप जास्त इनपुट आलेत आणि तुमच्या मेमरीमध्ये एका वेळेस जर जास्त इनपुट आले तर तुमचा कम्प्युटर त्याला रन करू शकत नाही. ठीक आहे. तर एका वेळेस एकच इनपुट झाला पाहिजे आणि त्याचा आउटपुट गेला पाहिजे. इनपुट येणार, प्रोसेस होणार, आउटपुट. इनपुट येणार, प्रोसेस होणार, आउटपुट. इनपुट येणार, प्रोसेस होणार, आउटपुट. असं एकेकाचा टर्न येतो. आता एकाच वेळी 10 इनपुट आलेत तर त्यावेळेस कम्प्युटरला समजत नाही की तो कोणता इनपुटला रन करणार आणि त्यावेळेस तो हँग होतो. समजलं. आज तुम्हाला समजलं असेल की तुमचा मोबाईल फोन किंवा तुमचा लॅपटॉप जर हँग होत असेल तर तुम्ही समजून द्या तुमचा मोबाईल फोनमधला कंट्रोल युनिट म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा काम करत नाही आहे. कंट्रोल युनिटने काम केलंच पाहिजे. कंट्रोल युनिटने काम नाही केलं तर होतो तुमचा मोबाईल फोन हँग किंवा लॅपटॉप हँग. त्याच्यानंतर आपण येतो ALU मध्ये. ठीक आहे. आता ALU पण थोडं आपण समजून घेऊ व्हाईट बोर्डवरती. ठीक आहे. आता काय आहे ALU बघा. ALUचा फुल फॉर्म एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात बरं का. ALUचा फुल फॉर्म आहे अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट, दिस इज द फुल फॉर्म ऑफ ALU. आता ALU मध्ये ना 2 ऑपरेशन परफॉर्म होतात बरं का. ALU हा एक युनिट असतो, याच्यामध्ये 2 ऑपरेशन परफॉर्म होतात. पहिलं ऑपरेशन आहे अरिथमेटिकल ऑपरेशन. पहिलं ऑपरेशन आहे अरिथमेटिकल ऑपरेशन. दुसरं ऑपरेशन असतो लॉजिकल ऑपरेशन. असे 2 ऑपरेशन्स परफॉर्म होतात. 2 ऑपरेशन कुठं परफॉर्म होतात, तुमचा ALU मध्ये. ठीक आहे. आता अरिथमेटिकल ऑपरेशनमध्ये कोण कोण येतं बघा. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्टार म्हणजे ॲस्ट्रिक, डिव्हिजन, मॉड्युलस. ठीक आहे. ह्याला पण मॉड्युलस म्हणतो बरं का. स्लॅश म्हणजे इट इज गोइंग टू रिटेन द कोशंट. ठीक आहे. डिव्हिजनमध्ये 2 गोष्टी असतात ना, कोशंट आणि रिमाइंडर. तुम्ही हे स्लॅश वापरलं तर तुम्हाला कोशंट भेटतो. तुम्ही मॉड्युलसचा साईन वापरलं तर तुम्हाला रिमाइंडर भेटतो. ठीक आहे. असे या ऑपरेशन्सला आपण म्हणतो अरिथमेटिकल ऑपरेशन्स. तर तुम्ही ALUचा वापर करून तुम्ही अरिथमेटिकल ऑपरेशन वापरू शकता. ALU इज अ मॅथमॅटिक्स टीचर ऑफ द कम्प्युटर. ALU इज अ मॅथमॅटिक्स गुरु. कारण कोणताही मॅथमॅटिकल ऑपरेशन आला परफॉर्म करणार कोण, ALU. आणि लॉजिकल ऑपरेशन म्हणजे काय, लॉजिकल ऑपरेशन म्हणजे विच हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. लॉजिकल ऑपरेशन म्हणजे काय, विच हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. तर डिसिजन मेकिंगमध्ये तुम्हाला जे हेल्प करतो, जसं आपण आपल्या लाईफमध्ये डिसिजन घेतो ना, आपण एखादं असं काय केलं, नेक्स्ट टाइम नाही करायचं असेल तर वी विल टेक द डिसिजन टू डू ऑर नॉट टू डू. ठीक आहे. तसं कम्प्युटर पण डिसिजन घेऊ शकतो. आता कम्प्युटरला डिसिजन घेण्यामध्ये हेल्प कोण करतं, हा लॉजिकल युनिट. लॉजिकल युनिट कोणाचा पार्ट आहे, ALUचा पार्ट आहे. मग सगळ्यांना लॉजिकल ऑपरेशन हेल्प्स द कम्प्युटर टेक द डिसिजन. ठीक आहे. समजलं असं ALU सगळ्यांना. आता समजलं सगळ्यांना ALU काय बघा. प्रत्येक ब्लॉक आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करतो. ठीक आहे. चलो
कंट्रोल युनिट कंट्रोल्स ऑल द इनपुट आउटपुट ऑपरेशन. ALU काय करतो? ALU performs two operations. One is the arithmetical operation and second is the logical operation. Arithmetical operation includes all the arithmetical unit. ठीक है, arithmetical unit includes all the arithmetical operations such as addition, subtraction, multiplication, division, modulus. And logical unit helps in decision making. ठीक है. आणि last but not the least we have the output unit. आता output unit चे examples कोण आहेत? जसं की monitor, बरोबर, जसं की मॉनिटर झाला, त्याच्यानंतर तुमचा स्पीकर झाला. कम्प्युटरला काय बोलायचं असेल तर कम्प्युटर विल यूज अ स्पीकर. कम्प्युटरला काय लिहायचं असेल तर कम्प्युटर विल यूज अ प्रिंटर, बरोबर. तुमचा मॉनिटर झाला, स्पीकर झाला, प्रिंटर झाला, तर मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द आउटपुट युनिट. जसं मी तुम्हाला इनपुटला काय सांगितलं, युजरला कम्प्युटरला काय सांगायचं असेल तर इनपुट. युजर आता कम्प्युटरला काय सांगायचं असेल तर, आता कम्प्युटरला काय सांगायचं असेल तर, कम्प्युटरला युजरला काय मेसेज द्यायचा असेल तर, सो द कम्प्युटर विल यूज द आउटपुट युनिट. आणि युजरला काय सांगायचं असेल तर युजर विल यूज द इनपुट युनिट. ठीक आहे, असं इनपुट युनिट आणि आउटपुट युनिट दोन्ही यूज करून आपण कम्प्युटरसोबत कम्युनिकेट करू शकतो. ठीक आहे, इनपुट युनिटमधनं आपण डेटा पास करतो, CPU मध्ये डेटा प्रोसेस होतो आणि आउटपुट युनिट थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन भेटतो. जसा की मी इथे इनपुटमध्ये कीबोर्डवरती टाईप केलं 10+10. हे ऑपरेशन कसं परफॉर्म होतो, तर तुमच्या कीबोर्डला जे वायर्स असतात तर ते कीबोर्डचे वायर जातात CPU मध्ये आणि CPU मध्ये तुमचा डेटा आधी तर स्टोर होतो 10+10 तुमच्या प्रायमरी मेमरीमध्ये स्टोर होतो. मग कंट्रोल युनिट बघतो, अच्छा कंट्रोल युनिटला समजलं हे काम कोणाचं आहे, ALUचं आहे. मग कंट्रोल युनिट याला पास करतो ALU कडे. मग ALU काय करतो, ALU तर याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करणार आणि त्याचा रिझल्ट आणणार. मग 10+10चं ऑपरेशन परफॉर्म होतो ALU मध्ये, दॅट इज 20 आणि रिझल्ट आपल्याला भेटलं. मग हे रिझल्ट परत वरती जातो आणि प्रायमरी मेमरीमध्ये परत स्टोर होतो. स्टोर झाल्यानंतर युजरच्या मॉनिटर, हे समजा मॉनिटर आहे, मॉनिटरवरती मग डिस्प्ले होतो, आन्सर इज 20. जोपर्यंत स्टोर होत आहे तोपर्यंत डिस्प्ले होत नाही. प्रायमरी मेमरीमध्ये आपण स्टोर करतो. पण जर आपल्याला ते परमनंट स्टोर करायचं असेल, तर आपण एखादा फाईलला सेव्ह करतो ना फोल्डर बनवून, मग ते स्टोर होतं तुमचं सेकंडरी मेमरीमध्ये. सेकंडरी मेमरीमध्ये समजा स्टोर झालं तर ते कोणच, म्हणजे तुम्ही स्वतः जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत ते डेटा डिलीट होणार नाही. ठीक आहे. प्रायमरी मेमरी व्होलाटाईल असतो. कम्प्युटर समजा चालू बंद पडला, तर आता समजा आपण हे सगळं ऑपरेशन परफॉर्म करत होतो आणि समजा कम्प्युटर बंद पडला, सो ऑल दिस डेटा विल बी लॉस्ट. अँड अगेन वी हॅव टू स्टार्ट इट फ्रॉम द बिगिनिंग. समजलं का सगळ्यांना ब्लॉक डायग्राम? ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला, हे ब्लॉक डायग्राम सगळ्यांनी नोट करून घ्यायचे, ड्रॉ करून घ्यायचे व्यवस्थित, कारण एक्झामला याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारतात आणि याच्यावरती खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण विचारतात बरं का. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त एक सांगायचं राहिले, जसं मी तुम्हाला सांगितलं इनपुट डिव्हाइसमध्ये एक एक्झाम्पल असतो OCR. ठीक आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. आता ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन कुठे यूज होतो मी तुम्हाला सांगतो. जसं की आपल्या जे हायवेज वगैरे असतात, बरोबर, हायवे वगैरे, तर हायवे वगैरेमध्ये ना हे OCR लावलेले असतात. आता OCR काय करतो माहिती आहे का, तिथं काही सेन्सर असतात, बरोबर. हायवेवरती ज्यावेळेस कार्स वगैरे जातात ना, त्याचं सेन्सर असतात आणि ते सेन्सर काय करतात, कारचा स्पीड कॅल्क्युलेट करतात आणि कारचा स्पीड समजा खूप जास्त असेल तर हे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन काय करतो, नंबर प्लेटला रेकग्नाइज करतो. दिस इज अ इनपुट डिवाइस विच इज गोइंग टू रीड द नंबर प्लेट ऑफ द व्हेकल अँड इट इज गोइंग टू सेंड टू द सर्व्हर ऑफ द पोलीस डिपार्टमेंट अँड ऑटोमॅटिकली ई-चलान, दॅट इज इलेक्ट्रॉनिक चलान, इज जनरेटेड अँड विल बी सेंट ऑन युअर मोबाईल फोन. समजलं? तर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन हा तुमचा व्हेकलचा नंबर प्लेट रेकग्नाइज करण्यासाठी हायवेजवरती वापरतात. चलो सर, आय होप सो सगळ्यांना ब्लॉक डायग्राम क्लिअर असेल, कारण हा ब्लॉक डायग्राम चॅप्टरचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. एखाद्या स्टुडंटने मला विचारलं की पूर्ण चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय, आय विल डेफिनेटली से ब्लॉक डायग्राम. कारण ब्लॉक डायग्रामच्या बेसिसवरती खूप जास्त क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये विचारतात. जसं की डॅश डिवाइस इज यूज टू कलेक्ट द डेटा फ्रॉम द युजर अँड गिव्ह टू द कम्प्युटर. येस, याचा बरोबर आन्सर आहे इनपुट युनिट. डॅश युनिट इज यूज टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द कम्प्युटर अँड गिव्ह बॅक टू द युजर. सो याचा आन्सर आहे इन्फॉर्मेशन. ALU स्टँड्स फॉर डॅश. हा क्वेश्चन एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात. ALU स्टँड्स फॉर अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट. डॅश टाईप ऑफ मेमरी स्टोर्स द डेटा टेम्पररी. तर टेम्पररी मेमरी स्टोर कोण करतं, प्रायमरी मेमरी. डॅश टाइप्स ऑफ मेमरी स्टोर्स द डेटा परमनंट. आता डेटा परमनंट स्टोर कोण करतं, सेकंडरी मेमरी. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला बेसिक्स माहिती पाहिजे बरं का.
बघा आता सगळं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा नंतर वाचून काढू शकता. ठीक आहे. सो कंट्रोल युनिट इज द बॅकबोन ऑफ ऑल अदर युनिट. जर मला एखाद्या स्टुडंटने विचारलं की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणतं युनिट आहे, तर कंट्रोल युनिट. यू कॅन सी अ इंटरनल व्ह्यू ऑफ द कम्प्युटर. तर तुम्ही कम्प्युटरचा आतमधला व्ह्यू बघू शकता. सो दिस इज कॉल्ड एज अ मदरबोर्ड. मदरबोर्ड इज द मेन बोर्ड वेअर ऑल द मेन ICs अँड ऑल आर इंटिग्रेटेड. हे जसं तुम्हाला रॅम, इथं जे बोर्ड दिसतो ना, इथं रॅमचं चिप येतो. ठीक आहे. सो दिस इज अ मायक्रो प्रोसेसर. सो मायक्रो प्रोसेसर एक्झॅक्टली कॉल्ड एज अ CPU, कंट्रोल युनिट. इथं काही फॅन्स असतात कारण हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे आणि इथं जास्त हीट प्रोड्यूस होतो आणि ते हीटला बाहेर इव्हॉल्व करण्यासाठी आपल्याकडे एक्झॉस्ट फॅन असतात. PSU आहे, पॉवर सप्लाय युनिट. इथून आपला ॲक्च्युअल पॉवर सप्लाय सुरू होतो. ठीक आहे. इथं CD ROM आहे. आपण इथं CD किंवा DVD टाकू शकतो. CD ROM ठीक आहे. दिस आर जस्ट नथिंग बट द ड्राईव्स वेअर वी कॅन ॲड द CD or DVD. आणि इथं तुमचं ॲक्च्युअलमध्ये हार्ड डिस्क असतो. दिसतं का ना, इथं तुमचं ॲक्च्युअलमध्ये हार्ड डिस्क असतो. ठीक आहे. हे तुमचं ॲक्च्युअलमध्ये हार्ड डिस्क आहे. सो दिस इज द इंटरनल व्ह्यू ऑफ द कम्प्युटर. कंट्रोल युनिट कंट्रोल्स ऑल द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. आणि रॅम रॉमबद्दल थोडं जास्त इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ठीक आहे. रॅम रॉम तेच आपण जे डिस्कस केले तेच आहे. रॅमला आपण म्हणतो रीड ऑर राईट मेमरी, कारण आपण रॅममध्ये रीड अँड राईट दोन्ही करू शकतो. हे तुमच्या एक्झाममध्ये येतात बरं का. डॅश टाईप ऑफ मेमरी इज अ रीड/राईट मेमरी. ऑप्शन रॅम सेकंड, रॉम थर्ड, बोथ अँड फोर्थ, नन ऑफ दी अबाव. तर तुम्हाला माहिती पाहिजे तर रीड राईट करण्यासाठी हेल्प कोण करतं? रीड अँड राईट करण्यासाठी हेल्प करतं आपला रॅम. आणि फक्त रीड कोण करतं माहिती आहे का? फक्त रीड ओनली मेमरी. म्हणजे रॉममध्ये तुम्ही काय राईट करू शकत नाही बरं का. रॉममध्ये तुम्ही काय राईट करू शकत नाही. रॉम फक्त तुम्ही रीड करू शकता, डेटा फक्त रीड करू शकता, पण तुम्ही त्याच्यामध्ये काय राईट करू शकत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो रीड ओनली मेमरी. आणि हे पण माहिती पाहिजे बरं का, रॅम इज अ डॅश मेमरी, रॅम इज अ वोलाटाईल मेमरी. वोलाटाईल म्हणजे काय? डेटा स्टोर राहतो पण थोडा वेळसाठी स्टोर राहतो, परमनंटली तो स्टोर राहत नाही, म्हणून आपण त्याला म्हणतो वोलाटाईल. आता इंग्लिशमध्ये वोलाटाईलचा अर्थ असतो व्हेरी क्विक, इन्स्टंट, फास्ट. बरोबर. तर डेटा आपला स्टोर होतो पण फॉर सम टाइम आफ्टर दॅट डेटा विल बी ऑटोमॅटिकली इरेज्ड. राईट. चलो त्याच्यानंतर रॉमला पण काय म्हणतो? नॉन वोलाटाईल मेमरी बरं का. रॅमला पण म्हणतो वोलाटाईल आणि रॉमला काय म्हणतो? नॉन वोलाटाईल. बरं नॉन वोलाटाईल कारण इथं आपण काही फाईल डिलीट करू शकत नाही बरं का. आता रॉमचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगू तर कोणताही बघा, आता मी माझा PCचंच एक्झाम्पल देतो तुम्हाला. इफ यू गो टू एनी ऑफ द फोल्डर, ठीक आहे. आता जर तुम्ही इकडे गेले आणि समजा तुम्ही दिस PC मध्ये गेले, आता हे तुम्हाला दिसतं लोकल डिस्क C. सगळ्यांच्या PC मध्ये हा लोकल डिस्क C असतो. आता लोकल डिस्क C मध्ये ना तर प्रोग्राम फाईल्स असतात. ठीक आहे. आता मी याला असं सिलेक्ट करून असं डिलीट करायचा प्रयत्न केला तरी डिलीट होणार नाही. करू नका बरं का डिलीट, नाही तर हे तुमचे मेन फाईल्स आहेत बरं का. हे तुमचं मेन फाईल्स आहे, हे तुमचं सिस्टम फाईल्स आहे. ठीक आहे. तर हे जे आहेत ना तुमचं लोकल डिस्क C बरं का, लोकल डिस्क C, हे असं तुमचं रॉम. तुमचं रॉम तुम्ही इथं ना रीड करू शकता. तुम्ही ना फक्त इथं रीड करू शकता. तुम्ही बघू शकता बघा कोणते कोणते सॉफ्टवेअर्स आहेत माझ्या PC मध्ये तुम्ही बघू शकता, पण इथं तुम्ही काय राईट करू शकत नाही. तर तुम्ही काही राईट करू शकत नाही, कारण तुम्ही जर राईट केलं तर मग ते सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करणार नाही. चलो समजलं काय ना रॉम अँड रॅम काय? मोस्टली रॅम आपण मल्टीटास्किंगसाठी वापरतो बरं का. आपण म्हणून मोबाईल फोन घ्यायला जाताना आपण म्हणतो ना ते मोबाईल फोन द्या ज्याचा रॅम जास्त आहे. रॅम जास्त पाहिजे कारण जेवढं जास्त रॅम असेल तेवढं जास्त आपण मल्टीटास्किंग, मल्टी प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे. चलो आफ्टर दिस नाव विल गो टू द नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट पेज. सेकंडरी मेमरी काय आहे? परमनंटली स्टोर होतो. ठीक आहे. इथे एक्झाम्पल दिले बघा, आपल्याकडे एवढे एक्झाम्पल आहे. मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप, ड्राईव्ह, CD, DVD, SSD. मग आपल्याकडे आउटपुट युनिट बद्दल दिलेले. ठीक आहे. आउटपुट युनिट काय आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. ठीक आहे. द युनिट विच इज यूज टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द युजर अँड गिव्ह बॅक टू इज यूज टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द कम्प्युटर अँड गिव्ह टू द युजर. दॅट इज आउटपुट युनिट. ठीक आहे. चलो एक्झाममध्ये हे सगळे पॉसिबल क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर आपण डिस्कस करू युनिट्स ऑफ मेमरी. बघा आधी व्हाईट बोर्डवरती डिस्कस केलं तर थोडं बेटर राहील असं मला वाटते. तर आपण एक काम करू, याला आधी व्हाईट बोर्डवरती डिस्कस करू युनिट्स ऑफ मेमरी. आता मेमरी काय आहे ते आपण डिस्कस केलं बरं का. युनिट्स ऑफ मेमरी, मेमरी काय ते आपण जस्ट आता डिस्कस केलं. पण हे मेमरी काय आपण डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी वापरतो. काय करण्यासाठी? स्टोअर करण्यासाठी वापरतो. पण ते पण मेजर करण्याचा एक युनिट असतो. ठीक आहे. पण मेजर करण्याचा एक युनिट असतो. ठीक आहे. माहिती आहे का फक्त 0 or 1
0 और 1, फक्त याला आपण म्हणतो 1 बिट, याला आपण म्हणतो 1 बिट. सगळ्यात छोटा मेमरी बरं का, सगळ्यात छोटा मेमरी. म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये एकतर 0 आला किंवा 1 आला, दोन्ही नाही बरं का, 0 किंवा 1 दोन्हीपैकी कोणी एक जरी आला तुमचं मेमरी फुल. सगळ्यात छोटा मेमरी त्याला आपण म्हणतो 1 बिट. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 बिट, लक्षात राहू द्या, 8 बिट्स कॉल्ड ॲज 1 बाईट. एक बिटला आपण काय म्हणतो 1 बाईट, लक्षात राहू द्या बरं का. तुम्ही असं घेतलं 1 2 3 4 5 6 7 8 बघू शकता मी. पहिला बिट, दुसरा बिट, तिसरा बिट, चौथा बिट, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, टोटल किती बिट्स आहेत? 8 बिट. हे 8 बिट असेल ना, 8 बिट, एक बिटला आपण काय म्हणतो 1 बाईट, लक्षात राहू द्या. हे झालं किती? 1 बाईट. समजलं 1 बाईट डेटा किती असतो? अच्छा, 1 बाईटचं मेमरी काय? 1 बाईटमध्ये समजा एवढं डेटा आलं, 1 बाईट म्हणजे एवढं इन्फॉर्मेशन आलं, मेमरी फुल. मग त्याच्यानंतर असतो आपल्याकडे 1024 बाईट. ठीक आहे, 1024 बाईट. आता 1024 बाईट म्हणजे काय असतं सांगतो. 1024 बाईट, 1024 बाईट म्हणजे असतो तुमचं 1 किलो बाईट. असं हे तर फक्त 1 बाईट आहे, हे फक्त 1 बाईट आहे. असं जर तुमच्याकडे 1024 बाईट्स असेल, असं तुमच्याकडे 1024 बाईट्स असेल तर त्याला आपण म्हणतो 1 किलो बाईट. आणि मग जर तुम्ही 1024 किलो बाईटला घेतलं, जर तुम्ही 1024 किलो बाईटला घेतलं तर त्याला आपण म्हणतो 1 मेगाबाईट. बरोबर. मग काही लोक म्हणतील 1024 मेगाबाईटला घेतलं तर काय घेऊ, 1024 मेगाबाईटला जर तुम्ही घेतलं तर त्याला आपण म्हणतो 1 गिगाबाईट. बरोबर. हे सगळे युनिट्स आहे बरं का, माहिती पाहिजे तुम्हाला. मग त्याच्यानंतर असतो आपल्याकडे 1024 गिगाबाईट. 1024 गिगाबाईट मी घेतलं, 1024 गिगाबाईट म्हणजे तो असतो 1 टेराबाईट. टीबी म्हणजे काय असतो? टेराबाईट. त्याच्यानंतर मी घेतलं 1024 टेराबाईट. तर 1024 टेराबाईट जर घेतलं, 1024 टेराबाईटला घेतलं तर त्याला आपण म्हणतो 1024 टेराबाईट म्हणजे 1 पेटाबाईट. बरोबर. तर आपण म्हणतो 1 पीबी. पीबी म्हणजे पेटाबाईट. झुकमध्ये दिलेले, तुम्ही ते पण रेफर करू शकता. आणि आपण एक काम करू, शेवटी 1024 पेटाबाईट घेऊ. ठीक आहे, 1024 पेटाबाईट. 1024 पेटाबाईटला आपण म्हणतो 1 एक्झाबाईट. बघा, आपण सगळ्यात छोट्या मेमरीपासून स्टार्ट केलं. बघा, आपण सगळ्यात छोट्या मेमरीपासून स्टार्ट केलं आणि आपण सगळ्यात मोठ्या मेमरीकडे आलो. सो कमिंग फ्रॉम द स्मॉलेस्ट मेमरी टू द लार्जेस्ट मेमरी. आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. युनिट्स ऑफ मेमरी, तर फक्त 0 किंवा 1 असेल तर त्याला आपण म्हणतो 1 बिट. आणि जर 8 बिट्सचं कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण म्हणतो 1 बाईट. 1024 बाईट असेल तर 1 किलो बाईट. इथं तुम्ही बघू शकता सायमल्टेनियसली. ठीक आहे. हे बघा, 1024 किलो बाईट्स असेल तर त्याला आपण म्हणतो 1 KB. 1024 KBला आपण म्हणतो 1 MB. 1024 MBला आपण म्हणतो 1 GB. 1024 GBला आपण म्हणतो 1 TB. आणि 1024 TBला आपण म्हणतो PB. 1024 PBला आपण म्हणतो 1 EB. EB म्हणजे काय असतो? एक्झाबाईट असतो बरं का. सो तुमचे युनिट्स ऑफ मेमरी क्लिअर. युनिट्स ऑफ मेमरीमधनं पण क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. युनिट्स ऑफ मेमरीमधनं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. MCQ, फिल द ब्लँक्स विचारू शकतात. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपण येऊ कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आता कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर आपण एकदम आपल्या व्हाईट बोर्डवरती डिस्कस करू. कारण काय आहे, टेक्स्टबुक नंतर तुम्ही रीड केलं तर बेटर राहील असं मला वाटते. टेक्स्टबुक रीड करून एक्सप्लेन करत राहिलो, टाइम कन्झ्युमिंग पण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं रिव्हिजन कधी होणार, म्हणून मी टेक्स्टबुक रीड करायचं काम तुम्हाला देतो आणि मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट असं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता आपण डिस्कस करतोय कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सो व्हॉट इज कम्प्युटर हार्डवेअर, व्हॉट इज कम्प्युटर सॉफ्टवेअर, दॅट विल डिस्कस. ठीक आहे. हार्डवेअरला आपण काय म्हणतो? फिजिकल कंपोनेंट ऑफ अ कम्प्युटर इज कॉल्ड एज हार्डवेअर. ठीक आहे, लक्षात राहू द्या. फिजिकल कंपोनेंट ऑफ अ कम्प्युटर कॉल्ड एज हार्डवेअर. म्हणजे कम्प्युटरचा कोणताही फिजिकल कंपोनेंट असेल ना त्याला आपण हार्डवेअर म्हणतो. जसं की झाला माऊस. बरोबर. जसं की माऊस झाला, त्याच्यानंतर कीबोर्ड झाला, त्याच्यानंतर आपलं CPU झाला, रॅम झाला. रॅम पण एक हार्डवेअर आहे बरं का.
रॅमचे ॲक्च्युली चिप्स असतात. तुम्हाला जस्ट मी थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं कम्प्युटरचा इंटरनल व्ह्यू. तर कम्प्युटरचा इंटरनल व्ह्यू बघताना तुम्ही बघितलं असेल कम्प्युटरकडे ना काय चिप्स होते मदरबोर्डवरती. तर रॅम बेसिकली चिपच्या फॉर्ममध्ये येतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो हार्डवेअर. फिजिकल कंपोनेंट आहे ना. फिजिकल कंपोनेंट म्हणजे तुम्ही टच करू शकता, जे तुम्ही बघू शकता, अरे हां बाबा, ठीक आहे, त्याला आपण बोलतो फिजिक्स. जसं की हा स्टायलस झाला. स्टायलस हा पण एक हार्डवेअरच आहे बरं का. ठीक आहे. मी सांगू शकतो का गुगल क्रोम इज अ हार्डवेअर? नाही. सगळ्यांना माहिती आहे गुगल क्रोम हा सॉफ्टवेअर आहे बाबा. कम्प्युटरच्या आतमध्ये एखादा प्रोग्राम इन्स्टॉल असेल तर त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर. ठीक आहे. हार्डवेअर समजलं, एक्सेट्रा. ठीक आहे. आपल्याला इथं ना कम्प्युटरला लिहायचं होतं, आपल्याला हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर लिहायचं होतं बरं काय. तर डिलीट करू आपण. आपल्याला इथं काय लिहायचं होतं, हार्डवेअर अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर. बरोबर. तर सॉफ्टवेअर काय आहे ते आपण डिस्कस करू. अ सेट ऑफ प्रोग्राम्स. प्रॉपर डेफिनेशन बघा. अ सेट ऑफ प्रोग्राम्स installed inside the computer. Installed inside the computer. ठीक आहे. अ सेट ऑफ प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड इनसाइड द कम्प्युटर इज कॉल्ड एज अ सॉफ्टवेअर. जसं की गुगल क्रोम झाला, यूट्यूब झाला. ठीक आहे. हे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत बरं का. क्रोम झाला, ठीक आहे, ॲडोब फोटोशॉप झाला, मॉझिला फायरफॉक्स झाला, विंडोज ऑफिस झाला. तर हे सगळे काय सॉफ्टवेअर कम्प्युटरच्या आतमध्ये जे इन्स्टॉल्ड असतात त्यांना आपण म्हणतो सॉफ्टवेअर. समजलं. अच्छा, सॉफ्टवेअरमध्ये पण ना दोन कॅटेगरीज, दोन टाईप्स आहे बरं का. सॉफ्टवेअरमध्ये पण दोन टाईप्स आहेत, तुम्हाला सांगतो बघा. सॉफ्टवेअरमध्ये पण आता दोन टाईप्स आहेत. ठीक आहे. सॉफ्टवेअरमध्ये दोन टाईप्स आहेत. एकाला आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर, एका टाईपला आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअरलाच आपण अजून एक नावाने ओळखतो, कॉल्ड ॲज OS. सिस्टम सॉफ्टवेअरलाच आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टम. आणि अजून एक असतो आपल्याकडे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बरं का. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके. आता याचं डेफिनेशन मी सांगतो बघा. सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर विच इज इन्स्टॉल्ड इनसाइड द कम्प्युटर. म्हणजे असं सॉफ्टवेअर विच इज इन्स्टॉल्ड इनसाइड द कम्प्युटर. सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर, असं नाही सांगू शकत इन्स्टॉल्ड इनसाइड द कम्प्युटर. सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरच्या आतमध्ये इन्स्टॉल्ड असतो. बट सिस्टम सॉफ्टवेअरचं एक्झॅक्ट डेफिनेशन काय? सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर विच इज रेस्पॉन्सिबल टू रन द होल सिस्टम. ठीक आहे. सो सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर विच इज responsible to run whole system. बरोबर. तर आपलं पूर्ण सिस्टम काम करतोय, हे कुणामुळे काम करतोय? आपलं OS मुळे. ठीक आहे. जसं की आपलं OSचं एक्झाम्पल काय झालं, विंडोज. बरोबर. विंडोज हा झाला एक्झाम्पल ऑफ सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे OS. मोबाईल फोनचा बोलू तर आपला मोबाईल फोनमध्ये झाला अँड्रॉइड, iOS. थोडा विचार करा, तुम्ही ज्यावेळेस नवीन मोबाईल फोन घेता, तुम्ही ज्यावेळेस नवीन लॅपटॉप घेता, किंवा तुमचा लॅपटॉप, तुमचं कम्प्युटर लॅबमधला PC, तुम्ही ज्यावेळेस कोणताही पीसीला ऑन करता, पीसीला ऑन करताना सगळ्यात आधी काय लिहून येतो? सगळ्यात आधी पीसीवरती काय लिहून येतं? विंडोज. बरोबर. विंडोज म्हणून लिहून येतो. बरोबर. तर दॅट विंडोज इटसेल्फ इज अ सॉफ्टवेअर अँड दॅट कम्स अंडर विच टाईप? दॅट सॉफ्टवेअर कम्स अंडर द सिस्टम सॉफ्टवेअर. आणि जसं तुम्ही मोबाईल फोन ऑन करता, मोबाईल फोन ऑन करता करता तुमच्या समोर लिहून येतो. ठीक आहे. मोबाईल फोन ऑन करता करता तुमच्या समोर जे लिहून येतो त्यालाच आपण म्हणतो अँड्रॉइड म्हणून लिहून येतो. सो अँड्रॉइड ऑल्सो कम्स अंडर सिस्टम सॉफ्टवेअर. मग त्याच्यानंतर आपण डिस्कस करू ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय आहे? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर विच इज इन्स्टॉल्ड इनसाइड द सिस्टम सॉफ्टवेअर. ठीक आहे. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर एक असं सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर एक असं सॉफ्टवेअर आहे जे आपण सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये इन्स्टॉल करू. ठीक आहे. द सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड इनसाइड द सिस्टम सॉफ्टवेअर. ठीक आहे. सो द सॉफ्टवेअर विच इज इन्स्टॉल्ड इनसाइड द सिस्टम सॉफ्टवेअर. ठीक आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड इनसाइड सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आपण जे इन्स्टॉल करतो त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसं की क्रोम, जसं की गुगल क्रोम सांगू शकतो. भरपूर एक्झाम्पल आहे तरी आपलं यूट्यूब सांगू शकतो. ठीक आहे. सो गुगल क्रोम इज अगेन बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसं मी तुम्हाला सांगितलं सॉफ्टवेअर हे दोन टाईपचे असतात आपल्याकडे. ते दोन टाईपचे. अच्छा, सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं? अ सेट ऑफ प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड इनसाइड अ कम्प्युटर.
त्याचं आपण काय म्हणतो सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे दोन टाइप्स काय आहेत, एक असतो आपल्याकडे सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक असतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे जो सॉफ्टवेअर पूर्ण सिस्टम रन करण्यासाठी हेल्प करतो, जसं की विंडोज झाला कम्प्युटरमध्ये, मोबाईल फोनमध्ये झाला अँड्रॉइड. आता समजा हे सॉफ्टवेअर जर नसेल तर तुम्ही तुमचं डिव्हाइस यूजच करू शकत नाही, बरोबर. तर हे सॉफ्टवेअर तुमचं पूर्ण सिस्टम रन करायला हेल्प करतात आणि हे पण ॲट द एंड एक सॉफ्टवेअरच आहेत. म्हणून या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर. आणि सिस्टम सॉफ्टवेअरचा अजून एक नाव असतो ऑपरेटिंग सिस्टम. चलो, त्याच्यानंतर दुसरा टाईप असतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता जे सॉफ्टवेअर्स आपण सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये इन्स्टॉल करतो, जसं की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला आपण म्हणतो ना ॲप्स, बरोबर. ॲप्स म्हणजे काय, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तुमच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये किंवा तुमच्या ॲपल स्टोअरमध्ये तुम्हाला जे काही ॲप्स भेटतात, सो ऑल द ॲप्स आर नथिंग बट द ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे. सो द सॉफ्टवेअर इथं लिहिले बघा, सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड इनसाइड द सिस्टम सॉफ्टवेअर इज कॉल्ड ॲज युअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसं की क्रोम झाला, याला आपण म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसं आपण दोन टाईप डिस्कस करतोय तसं आपल्याकडे ना दोन कॅटेगरीज पण आहेत बरं का. आपल्याकडे सॉफ्टवेअरचे दोन कॅटेगरीज आहेत. कोणतंही सॉफ्टवेअर घ्या, ते सॉफ्टवेअर दोन कॅटेगरीमध्ये पण येतात. एकाला आपण म्हणतो ओपन सोर्स कॅटेगरी, एकाला आपण म्हणतो ओपन सोर्स कॅटेगरी आणि एकाला आपण म्हणतो क्लोज्ड सोर्स कॅटेगरी. ठीक आहे. आता भरपूर स्टुडंट्सना एक्झाममध्ये काय गडबड करतात माहिती आहे का, त्यांना टाईप्स विचारलं तर कॅटेगरी लिहितात आणि कॅटेगरी विचारलं तर टाईप लिहितात. अरे सॉफ्टवेअरचे टाईप्स दोन असतात, सिस्टम ॲप्लिकेशन, आणि कॅटेगरी पण दोन असतात. कॅटेगरीमध्ये कोण येतं, ओपन सोर्स, क्लोज सोर्स. हे खूप सिंपल आहे बघा. कॅटेगरी काय आहे तुम्हाला सांगतो, सॉफ्टवेअर विच कॅन बी डाउनलोडेड फॉर फ्री. म्हणजे जे सॉफ्टवेअरला तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, जे सॉफ्टवेअर तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, ते सॉफ्टवेअर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, ओपन सोर्स. ते सॉफ्टवेअर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, ओपन सोर्स कॅटेगरीमध्ये येतो. आणि जे सॉफ्टवेअर तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड नाही करू शकत, ज्याला तुम्हाला पे करावं लागतो, द सॉफ्टवेअर्स विच आर पेड, सॉफ्टवेअरला पे करावं लागतं, त्याला आपण म्हणतो क्लोज सोर्स. ओपन सोर्स सॉफ्टवेअर काय आहे, जसं की परत गुगल क्रोमच एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याच्यानंतर अजून तुम्ही तुमचा यूट्यूबचं एक्झाम्पल घेऊ शकता, दॅट इज ऑल्सो ओपन सोर्स. म्हणजे ते ॲपचं बोलतो मी. ठीक आहे. सो हिअर वी कॅन राईट क्रोम, मॉझिला फायरफॉक्स लिहू शकता. आता पेडचं आपण काय लिहू शकतो एक्झाम्पल, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, बरोबर. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुम्हाला भेटतो फ्री, पण दॅट इज ओनली फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाईम, बट आफ्टर दॅट वी हॅव टू पे फॉर इट. सो ॲट द एंड आपण पे करतोय सॉफ्टवेअरसाठी. तर सो दॅट कम्स अंडर विच कॅटेगरी, दॅट कम्स अंडर क्लोज सोर्स. समजलं सगळ्यांना व्हॉट इज कॅटेगरी. सो दोन कॅटेगरी असतात आणि दोन टाईप्स असतात. आधी आपण दोन टाइप्स, चलो एक काम करू, एक रिव्हिजन करू. सॉफ्टवेअर, अ सेट ऑफ प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड इनसाइड द कम्प्युटर इज कॉल्ड एज सॉफ्टवेअर. आपण ज्यावेळेस प्रोग्राम्सला कम्प्युटरच्या आतमध्ये इन्स्टॉल करतो बघा, सेट ऑफ प्रोग्राम्स इथे लिहिले बघा, सेट ऑफ प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड इनसाइड द कम्प्युटर इज कॉल्ड एज सॉफ्टवेअर. आता त्याचे दोन टाइप्स आहेत बघा. दोन टाइप्स कोण आहेत, सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे जे पूर्ण सिस्टम रन करण्यासाठी हेल्प करतो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जे सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये असतो. आणि मग दोन कॅटेगरीज असतात. कोणते दोन कॅटेगरीज, एक असतो ओपन सोर्स आणि एक असतो क्लोज सोर्स. ओपन सोर्स म्हणजे काय, जे आपण फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतो, फ्रीमध्ये यूज करू शकतो, फ्रीमध्ये शेअर करू शकतो, त्या सॉफ्टवेअर्सला आपण म्हणतो ओपन सोर्स. आणि क्लोज सोर्समध्ये काय, जिथं आपल्याला पे करावं लागेल. ओपन सोर्सचा अजून एक सगळ्यात बेस्ट ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला पण माहीत असेल, जसं की लिनक्स इज ऑल्सो अ ओपन सोर्स. OSचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे लिनक्स. आणि विंडोज, बरोबर. विंडोज जे आहे दॅट कम्स अंडर द क्लोज सोर्स, बिकॉज विंडोजसाठी आपण पे करतो, आपण त्याचा ॲक्टिवेटेड लायसन्स की परचेस करतो, बरोबर. तर आपण ज्यावेळेस लॅपटॉप घेतो तर लॅपटॉपसोबत आपण विंडोजलाही पे करतो. ठीक आहे, ते फ्रीमध्ये भेटत नाही. सो वी हॅव टू ॲक्टिवेट द विंडोज, सो वी हॅव टू पे फॉर द ॲक्टिवेशन. सो दॅट इज नथिंग बट इट कम्स अंडर द क्लोज सोर्स. अँड लिनक्स एक असा ऑपरेटिंग सिस्टम आहे जिथं आपल्याला पे करायची गरज नाही, आपण ते सॉफ्टवेअर ते आपण ऑपरेटिंग सिस्टम फ्रीमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. चलो, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ना लिनक्सबद्दल जास्त डिटेलमध्ये डिस्कस करू. लिनक्स का वापरतो, लिनक्स वर्सेस विंडोज. चलो आपण नेक्स्ट लेक्चर असं स्टार्ट करू, लिनक्स वर्सेस विंडोज. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. तर हे फक्त पार्ट 1 आहे. तर आपण टोटल बेसिकली हा चॅप्टर कंप्लीट करतोय टोटल 3 पार्ट्समध्ये, बरोबर. तर पहिला पार्टचा व्हिडिओ इथंच आपण स्टॉप करू. ठीक आहे. तुम्ही पण नोट्स कंप्लीट करत राहा. ठीक आहे, नोट्स कंप्लीट करत राहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी नोट्सचा PDF पण शेअर करतो. नोट्स तुम्ही कंप्लीट करत राहा आणि सेकंड व्हिडिओमध्ये पुढचं चॅप्टर घेऊ आणि थर्ड व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरला एंड करू. आता सेकंड व्हिडिओमध्ये लिनक्सबद्दल जास्त डिस्कस करू आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये कम्प्युटर नेटवर्किंगबद्दल डिस्कस करू, म्हणजे आपलं चॅप्टर एंड होऊन जाईल. ठीक आहे. चलो एव्हरीबडी, विल मीट इन द सेकंड व्हिडिओ, दॅट इज पार्ट 2.